इनला बी देऊन टाका आता. 21,500 बाबा बघा पाबडा 21,500 किती 21,500 आका दादा. 21 द्या द्या आता 21 द्या. आता माझ्या शब्दाला मान द्या तुम्ही. आता तुम्ही माझ्या शब्दाला मान द्या. आता तुम्ही माझ्या शब्दाला मान द्या. शेठ आता तुम्ही माझ्या शब्दाला मान द्या. घेऊन आता तुम्ही माझ्या शब्दाला मान द्या. त्यांनी दिला ना तुम्ही मान द्या. 21 ने द्या. 21 न घ्या. 21 न दादा 21 झालं बघा मित्रांनो. शेड्या भारी घेतल्या घ्या भाऊ दादा तुम्ही घेतले का हे बघा शेड्या. जरा बाबा शेळ्या जरा या बाबा तुम्ही इकडून बाबा इथं कसं असतं सौद्यामध्ये दोन शब्द इकडे तिकडे झगडला जातं पण माल क्वालिटीचा दिला जातो. तो राग काय मनात धरायचा नाही. सौदा असतो तो है ना. हा सौदा घडवावा लागतो तो. दोन पैसे त्यांना वाचायला पाहिजे तुम्हाला वाचायला पाहिजेत. बरं तुमचं गावाचं नाव सांगा. जोगेश्वरी पारगाव तालुका आष्टी जिल्हा बीड. तुमचं नाव शिवाजी लक्ष्मी सावली. बरं कशा घेतल्या शेड्या 21 ने. बरं बाकी क्वालिटी वगैरे कसं काय वाटलं. तुम्ही जो दाम लावलाय बरोबर ना. बरोबर लोक कसे पाहता व्हिडिओ समजत नाही पण जे समोर येत आहे त्यांना माहिती क्वालिटी काय असं. अजून फक्त चरू द्या यांना 1-1.5 तासात भरामत शेड्या बघा. तुमच्या डोळ्यासमोर गाडी उतरली. काही फसावाचे धंदे आहे का. फसावाचे काही धंदे आहे का. क्वालिटी दिली भावनगर क्वालिटी म्हणते. आता दादा 24 कॅरेट सोनं 15 दिवसापासून कस्टमर थांबलाय गाडीसाठी वाट पाहते बा. क्वालिटी म्हशीच्या म्हशी बकऱ्या म्हणते नाही बा. बाबांना दिल्या 4 शेळ्या आणि 5 फळकर पाटी. 5 फळकर पाटी. त्या फळकर पाटी बकऱ्या बाबांनी घेतल्या. तेच किमतीला आता माझं अजिबात सरकून आता बोकड्या मागताय का. गरीबाची किंमत करीत कशी कशी मागितला कसं पाठीच्या दामातच बोकड द्यायचा 12.5 का. बरं आपली मार्किंग वेगळी. आता बघा यांची मार्किंग वेगळी आहे. बघून घ्या दादा यांची मार्किंग मान लक्षात ठेवायचं. चरू द्या शिंगाला करू चरू द्या मोकळ्या थोड्या. चरू द्या थोडं लगत नका बरं. मित्रांनो आता ही जी शेळी तुम्ही पाहिलेली आहे ही शेळी आपण मागील 3 वर्षापासून सोनूभाऊ चव्हाण यांच्या शेळीमध्ये तुम्हाला दाखवतोय. ही शेळी आता सोनूभाऊ चव्हाणांनी कोणालाच दिली नाही पण हे दादा एकदम त्यांच्या जवळचे होते आणि दादांनी नवी मुंबई पनवेल दादा आले. त्यांनी सकाळी 13 शेळ्या घेतल्या. आता त्यांना ही शेळी आवडली. त्यांचं म्हणणं आहे तुम्ही द्या नका आम्ही घेऊन जाईल. सोनूभाऊ म्हणे आम्ही देत नाही. तुम्ही दाम बोला म्हणे. सोनूभाऊ आम्ही देत नाही. त्यांनी 30 बोलला डायरेक्ट पहिला टप्पा. सोनूभाऊ म्हणे चला आता तुम्ही मागितलंय. सोनूभाऊने 40 सांगितले. दादा आपल्याला सौदाच करायचा नव्हता. आपण फक्त 41 बोललो त्यांना. 41 चे ते 30 बोलले आणि मग फायनल नंतर म्हणे सोनूभाऊ 35. मी पण हो म्हणून दिलं 35 ला. कारण की आपली घरची शेळी बरोबर. व्यापारची शेळी नव्हती घिसघिस करून द्यायला. बरोबर. घरच्या शेळीमध्ये इतका जीव आहे आमचा तिच्यामध्ये काय सांगा तुम्हाला. आम्हाला खोट्यावर आहे ना पुन्हा अजून 1 शेळी ठेवावं लागणार आहे. बरोबर. आता याचं कस्टमर दर गाडीला कस्टमर यायचे सोनूभाऊ द्या द्या पण मी नाहीच म्हणायचो. पण आज मलाच समजत नाही कसं काय व्यवहार उघडून गेला. बरोबर. हा पण म्हणावून गेला त्यांना सौदा पण होऊन गेला. बरोबर बरोबर. मित्रांनो बघा घरची शेळी म्हणून तुम्ही कुठल्या शेळीच्या गड्यात तुम्ही हा बेल्ट किंवा ही गेजा तुम्हाला बघायला भेटणार नाही. वादी वगैरे पण तिच्या गड्यामध्ये. मागच्या वर्षी तिला एवढ्या लोकांनी मागितली. ती एवढी गंदी टोकली गेली ती मित्रांनो. तिची लय तब्येत उतरली होती पण चालतं सुद्धा नव्हतं. हा आणि पूर्ण उतरून गेली ती तब्येत. खराब होऊन चालतं सुद्धा इतकी नजर झाली म्हणून सोनूभाऊचं म्हणून आता यांनी मागितले परत टोकली नको गेली पाहिजे म्हणजे सोनूभाऊ देऊन टाकली. माणूस चांगला आहे. माणसाचा स्वभाव आवडला आपल्याला त्याच्यामुळे आपण त्यांना पण भरपूर लांबून कारण तिचं तकदीर अशा ठिकाणी चालली. माझे सतत कॉन्टॅक्ट असायचे. हे बोलले 1 नंबरचा माल आला का तेव्हा तुम्ही या. कारण यांच्या भावाचं पण थोडं लग्नाचा कार्यक्रमचा जोडाजोड होतं त्याच्यामुळे मी लेट झालो 1 हप्ता. बरोबर. आणि माझे मित्र काही येणार होते त्यांच्यामुळे आणखी 1 हप्ता मी लेट झालो. बरोबर. पण ते म्हणाले का घरी माझ्या माल येईल तेव्हा तुम्ही माल घरून उचला. मार्केटमध्ये कोणी पण तुम्हाला माल दिसणार चांगला दिसेल म्हणजे टोपी लावणं भाग होतं. बरोबर. म्हणून मी त्यांच्या घरी आज पोहोचलेलो आहे. बरोबर. हे 35,000 खरेदी आमचे झालेले. हे पैसे तुमचे घ्या. जय बाळू मामा. बाळू मामा हे बघा शेळीला 1 नंबर. त्यांचं म्हणे मला शेळी पाहिजेच म्हणे. तर झालाय तसं बरोबर त्यांनी सांगितलं ह्यो कलर मी घेऊनच जाणार. मी बोललो नाही घरची आहे भावाची नाही हो घेऊनच जाणार. 13 शेळींचा सौदा केला. पुन्हा जेवण करून आले. पुन्हा त्यांना काय म्हणजे हे झालं पण पुन्हा शेळीवर आले. ते ही शेळी बोला सोनू शेळी बोला म्हटलं जाऊ दे आता सोनू चव्हाण घेऊनच टाकतो. बरोबर नाही झालं एकदम त्यांचा जीव गुतलाय तिच्यात त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे आता. चल चिंगी.
एक नंबर वस्तू आकाश दादाची भावनगरची पुरी. मालक तुमचा पूर्ण ऍड्रेस सांगा. गजानन सिद्धराम घरत हा ऍट पोस्ट पनवेल, गावाचं नाव काळुंद्रे आहे. हा आणि मी राहतो आता न्यू मुंबई आमची झालेली आहे. हं. आणि मी काम करतो ONGC मध्ये. ओएनजीसी. आता 2 महिने माझी रिटायरमेंट लागला, 60 वर्ष माझी पुरे होते. बरं, एक नंबर खरेदी केली तुम्ही आज. सगळा माल एकदम एक नंबर खरेदी केला. चालेल ठीक. त्यांची एक शेळी झाली, तिने लगेच 2 बच्चे दिले. ही एकीला पाजलं जाते. हे तेच ना. हो, 8 बोकडा 2 बच्चे दिले. आंबाडी पुरे दिवस लोकल बी चालली, दिवस 3 वाजेची लोकल चालली की 1 ला. चला उतरवा. क्वालिटी दादा महेश गरीबची बघू द्या, काल बघू द्या. हो भावनगरची क्वालिटी. भावनगरची क्वालिटी आकाश एकच नंबर गाडी आली आज. हो. हे कस्टमर आले आज ठेवून. बघू द्या शेटचे. हो बघू द्या, काशी बघू द्या. आकाश दादा हो दुधाची आहे. ही गाभण. हा बघा गाभांची कशी लागली. पाठ का पण हा का ही का. दुसरे येता म्हणजे घे रे, एकच घे. आप्पा का पण हा का हो. बापरे म्हैस उतरवली हो खाली. हो ना. अशी फिरवा शेट, अशी फिरवा. हा ना इकडं. हे बघा माप, बघा माप. एक नंबर वस्तू म्हैस शेळी. हे बघा कास. एक नंबर. हा येऊ द्या. हे बघा एक नंबर माल आहे. पाहून घ्या, पेडा माल आहे नुसता. 24 कॅरेट सोनं म्हणजे आकाश दादा याला. बरोबर. हे एक बघा, नंबर वस्तू आहे याला. आज नाका दादा हे बघा. क्वालिटी. हे पहा बुच्च बच्च आहे नुसतं. सश्याचं बच्च म्हणते आकाश दादा याला. पहा वस्तू. बोकड. हा बोकड. हा लोकांचे व्हिडिओ आपल्यापर्यंत यायला नव्हते. वडिलांनी काढायला नव्हते. मी तुम्हाला बोललो होतो 2 रात्री 11 वाजता बरं. मला व्हिडिओ काय काढता आला. ह्यो छोटा आहे का मोठा आहे ह्यो? मोठा आहे मोठा. मोठा मोठा बोकड आहे. पहा शेळींच्या मापाचा बोकड आहे. हो 4 दात म्हणे. नंबर. हो वस्तू म्हणजे वस्तू एक नंबर. ही पाठ बघा. पहिला दुसऱ्या मध्ये दिसते बघा. खाली कास बघा मित्रांनो, पहिल्या मध्ये लागली ती. हे बघा. मांडीवरच्या 8 दिवस किती. हे बघा कसं आहे एकदम. हो हे बघा. ही पण बघा बोकड. शेळी माझावर आहे ती. म्हणजे बोकड पॉवरफुल एवढं दाखवायचं होतं. हे बघा. हे बघा लाला नाही का. हे बघा गड्डा. बघा कास. पाट. हा पाट. हे बघा. हे बघा पाट. हा तो काबरा जोडा था ना. ही 3
काबरा जोडा हे बघा काशी बघा काशी हे बघा हे बघा बरोबर काबरा जोडा होता भुक्या झाल्या मित्रांनो शेळ्या भरपूर दुसऱ्या हातामध्ये दादा बाई अंगठी पोझिशन बरोबर पेडा ऐसा पेडा दादा एक नंबर वस्तू आहे बा काल बघू दे 15 दिवसाची कच्ची बघतात एक नंबर शेळी गाभण दुधाची आकार दुधाची शेळीची गाभण आकार दादा फुली पार 15 दिवसाची कच्ची फुली दुधाची बाई ताजी जरी राखा दादा ही का ताजीच जाणे पाहून घ्या हे बघा कास बघा बावला क्वालिटी हा ताजी बच्चे हा का दिला दोन मच्छी का हा 2 बच्चे बाबा युजने राखा हिला 2 होते हा त्यांनी पाठ घरी ठेवून घेतली बरं कास हे बघा म्हैस गरीबाची एकदम क्वालिटी गरीबची म्हैस आहे दादा एक नंबर गाडी मध्येच झालेली दुधाच्या एक नंबर शेड आणलेले आहे वस्तू हे बघा पाटी एक नंबर चमक आहे पाहून घ्या क्वालिटी म्हणजे क्वालिटी उपाशी फक्त शेळ्या हो ना उपाशी झाल्या लय दुरून हे नाही उपाशी झाल्या शेळ्या हा केलं की काय बकऱ्या घ्या पहिलं पाटा सगळ्यात शेवट उद्या गाबला आहे उद्या गाबला उद्या आठवडी शिकामध्ये फरक येणार मग तू बाकी जोडा आकाश दादा का जोडा जोडा एकच घरचा जोडा लांब्या कान्या एवढ्या कान लांबे त्यांचे हा वंडी गाव दुधाचे बघा लागून जायले हा 1.5 महिन्याच्या आकाराला बरं बकरी घे रे पहिलं पाटा या बघू द्या बघू द्या काच बघू द्या इकडे इकडे हॅलो हे बघा पाठ आहे पहिला त्याची हा तुला आली दोनच गाव ना बघा बघा झाले हा बघा आता इथं आल्यावरती एकदम रिलॅक्स मध्ये आता गाडी उतरली हे आजी हे बाबा ते आलेले आहेत कोणी आहे का दुसरं काहीच टेन्शन नाही एकदम आरामात शेळ्या काढतात त्यांना ज्या पटतील त्या शेळ्या आरामात इथं बांधतील आणि इथं आरामात चेक करतील काहीही डाऊट असला लगेच शेळी सोडतील दुसरी बांधतील आणि चालू गाडी उतरली म्हणून गुळाचं पाणी पाजल्याचा विषय नाही काहीच खाऊ घालायचा विषय नाही चालू गाडी उतरली भुक्याच्या शेळ्या इथं बांधलेल्या आहेत आता बघा हे परत दुसरं कस्टमर आलं आहे स्विफ्टमध्ये बघा
कुठेही तुम्ही आल्या तेव्हा मोटरसायकल दादू त्यांना घ्यायला गेला होता, सोनूभाऊचा भाऊ त्यांना घेऊन आला. हे बघा 2 कस्टमर आले, आता चालू गाडी उतरली. तर असं घरी तुम्ही आरामात सौदा करू शकतात. बघा इकडे पण दावण बांधलेली, इकडे एक दावण बांधलेली आहे. इकडे यांची दावण आहे, चेक करताय व्यवस्थित. इकडे यांची दावण आहे, सगळं चेक करून घेत आहे. आता गाडी चालू आलेली आहे. बुक्या शेड आहेत हे बघा, एवढी दावण बांधली यांनी. इकडे यांनी बांधलेली आहे. सौदा झाला 100% त्यांना विचारू कुठून आलेले, कसे आलेले, काय दामाने घेतलेले आहेत. आता ज्या जनलेल्या जे बच्चे आलेले ते बच्चे सांगतील. 2 तर 2, 1 तर 1. वर्षभर व्यापार करायचा आपल्याला, वर्षभर व्यापार तुम्ही घ्या करा काय घ्या. 2300 नाही होती मालवाची पावणी करायची फक्त आज सोमवारची. 23,100 नाही होती सोमवार ना भाई याचा शब्द बिया त्याच्यावर तुम्हाला 20,000 रुपयांनी बघा फक्त, बस बाकी बोलूच नका. बोलूच नका. मी त्यांना तुमच्या पहिलं सांगितलं तुम्हाला 21 बी नाही भेटत, 22 बी नाही भेटत. त्यांना जाऊ दे, त्यांना किती बोला बाकी सोडून द्या विषय. ते माझ्या भरोश्यावर थांबेले. फक्त बाळू मामाचं नाव घ्या, पाडव्याची बावणी करा. जय बाळू मामा. ठोका बकऱ्या, बकऱ्या मन मोकळ्यापर्यंत ठोका. ठोका फक्त बकऱ्या, बोलूच नका काही. शेवट एक काम करा, आकाश भाऊ गलत आहे, गलत आहे. कसे झाले शेट नाही म्हणून राहिले. शेट द्या शेट. त्यांनी 15 दिवसापासून थांबले म्हणून कल्पात चालू आहे. 15 दिवसापासून माझ्या नावावर थांबले आकाश भाऊ. ते 2 वर्ष तुम्ही बकऱ्या द्या, तुम्ही नोट द्या, मोठी नोट द्या. तुम्ही बोला. 19,500 फायनल झाला तुमचा. आता एक शब्द बोला. नाही बोलू शकत. पोटावर नका मारा, पोटावर नका मारा. का माझा नंतर माझे पैसे तुम्हाला मी माहिती. बरं एक काम करा, पोटावर नका मारा बस. या 19,500 म्हणते ना, या 19,800 नाही. आता 200 काहीच करू नका. 200 कमी करा. मला ट्रान्सपोर्ट आहे परत. जाऊ द्या 200 कमी करा. बोलू नका आता. आकाश भाऊ काही गोष्टी सांगा तुम्ही त्यांना. एक मिनिट मी काढतोय. यावर 19,500 असेल तर बोला, आम्ही निघतो इथून. बरं पोटावर मारायचं आहे का? मारायचं आहे का? द्या शेट, जाऊ द्या, बंद मोकळे करून द्या. जाऊ द्या, बरं दिला द्या 19,500 द्या. जाऊ द्या. पोटावर मारा, मारा. दिला त्याला, जाऊ द्या सोडा. यावर तिथे जंगल आहे, खायला भरपूर म्हणून बकरी. माझी बकरी ऑलरेडी आहे तिथे. बकऱ्यात गायात सर्व तुमच्या शब्दाला मान 19,500 नाही तर 19,500 नाही. चालतं, ठीक आहे. बस गिरायकच वापस नाही करणार. तर आज पाडव्याचा सण आहे, आज फक्त बवणी करायची सोमवारची. कुठलं गाव तुमचं आलं? काळुंद्रे पनवेल. बरं, कसं झाला आता सौदा? कसं झाला सौदा? त्याही सांगताना आम्हाला 25,000चा आकडा सांगितला. हा, 25,000चा आकडा सांगितल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये मार्जिन केलं. हा, तुम्ही पहिला आकडा 17 मागितला. सुरुवात केली 18,000 पासून 18,500, 19. हा, नंतर लास्टला ते 22 वरती आले. 22 आल्यानंतर मी लास्टला बोललो मी निघतो आता इथून. हा, 19,500 झाला पर सेल. 19,500 पर बकरी झालं. काय कलर करू ना मित्रांनो, शेड्या मोठ्या आहेत, बाकी बारी आहेत. बाकी मधल्या 1-2 अशी ही. आता सगळे पट्टीचा सौदा होतो. सरला एक, ही दुसरी, तिसरी, चौथी, 13 शेळ्या दिल्या आकाश दादांना. 13. हो, 15 दिवसापासून आपल्या गाडीची वाट पाहत होती. बघा पाठ पण जेवणासाठी थांबले होते. भावनगरच्या क्वालिटीसाठी फक्त. बस क्वालिटी. ती बघा, ती एक तिकडे चालली. सोडलं तिकडे. हे बघा, ती बघा एक जण चालू तिकडे. हे बघा पावर आहे बकरींचा. किती टोटल 5 बच्चे झाले का? बकऱ्या मोकळ्या 3 शेळी सोडल्यावर, झाली. बकऱ्या मोकळ्या सोडल्यावर बा किती भारी दिसू राहिल्या आता. बघा, अजून चरल्यानंतर पाणी पिण्यानंतर चढू द्या तिला. मग संध्याकाळी 4 वाजता गाडी भरते. 5 शेळ्या वस्तू बी भेटते आपल्याला. अरे वस्तू भेटते म्हणून येते लोक. बघा शेड्या बघा. मी दादा क्वालिटी आणतो. क्वालिटी देतो. आमच्यामुळे आमच्या शाळा गेलं ना. जाऊ द्या 12.5. आता जाऊ द्या 5 फोडा. जाऊ द्या बघू करा. बाळू मामाचं नाव घ्या. जय बाळू मामा. बाळू मामाचं नाव घ्या. 12.5 पाटा ठोका.
ठोका पाटा 12.5. आणि ये यांना आपली चॅलेंज आहे बाळू मामाच्या आशीर्वादाने. यांना फक्त आहे ना यांनी ना मूड गावचं खावाळले यांनी बरं का. एक मिनिट यांनी फक्त आजच्या 1 महिन्याला बोकड्या सोडायचा. आज नाही सोडायचा लगेच, आजच्या 1 महिन्याला बरोबर. या पाडा नवरात्रात जणेल राहतील. नवरात्रात यायला यांच्या तोंडाला 20 आणि 22 पाणी बी लागतील. सोन्याच्या अंगठ्या म्हणते ना त्या यांनी फक्त चेहरा पट्टी पाहून पाटा काढल्या. कोणाची 25,000ची शेळी राहिली ना आजच्या 6 महिन्याला 3 लाख जड पडते ना पाटा. 25,000 वालीला सुद्धा जड पडन. ही मोरी शेळी कशी मोरी अशा शेळ्या येतील त्या अजून 6 महिन्यात. मोरी सारखं माप आपण मानेला सौदा डाग होतोय. मानलाच केला की ना बाई तर मानीला 12.5 प्रमाण झाल्या पाठी. हा बोकडला बी लावतो. बोकड नाही जाणार कुठं. 26 पाठीमधून त्यांनी 5 पाठी काढल्या 26 मधून. मित्रांनो अजून या 3 आणि 3 6 3 9 शेळींचा सौदा झालेला दिसतो. नवी कदा आहेत 1 2 3 9 4 5 6 7 8 9 काय त्या एक सुटून गेली. एक तांबडी पाठ आणि ती तिथं बसेल का ती बी देईल. बर. हा 10चा सौदा. 10चा सौदा आहे. बरं दादा कुठले तुम्ही घेणार आहे? आम्ही वैजापूर आले दादा. वैजापूर आले. कसे घेतले? हे 17,500 प्रमाणे 10 शेळ्या घेतल्या. 17.5 प्रमाणे 10 घेतले. मस्त शेळ्या. भाऊ 8 दिवसापासून आपल्या गाडीची वाट पाहत थांबले होते आकाश दादा. बरोबर. हो 8 दिवसापासून त्यांचे आपले कॉन्टॅक्ट चालू होते. हो त्यांना सांगितलं होतं आपला शब्द होता गाडी येईल त्या दिवशी या. तुम्हाला एकच नंबर क्वालिटी फक्त त्यांना पहिल्या दुसऱ्या मध्ये घ्यायच्या होत्या बरं का. बरं. मोठ्या शेळ्या पकडल्या नाही त्यांनी. मोठ्या शेळ्या माझ्याकडे आहेत. फक्त पाहून घ्या पहिल्या वेतामध्ये कवळ्या घेतल्या बरं त्यांनी फक्त. म्हणून आपण पण 17.5 दिल्या नाही तर त्या 19 पण नसते दिल्या आपण. बरोबर. मोठ्या राहिल्या असतात. बा याला म्हणजे भावनगरची क्वालिटी पाहून घ्या. हो पेडा माल आहे निसता. वस्तू म्हणजे वस्तू एक नंबर काय द्या का त्यांनी. म्हणजे 7-8 वर्ष इकायचं काम नाही त्यांना या शेळीला. बरोबर. 7-8 वर्ष इकायचं काम नाही. पाहून घ्या क्वालिटी. तुम्हाला केव्हा फोन लावून आलो तुम्ही मुंबईवाल्यांसोबत जेवण करून आले मस्त. ते तुमची वाट पावले भाई गाडी आणली त्यांनी. दादा त्यांनी 1 नंबर पार्टी दिली. हो ही गाडी आणली त्यांनी. ही गाडी आणली. हा माल कुठला तुमचाच का आतमधला? नक्की रातभर हलून गाजू आम्ही. चालन बोकड कापायला बघा मला. हा बोकड मोठा 70च्या ठीक आहे. ये बछड़ा है क्या उसमें? बछड़ा अरे उनसे छोड़ना फटाफट आणि धरू तिकडे. मस्त ते कमी आहे एकदम. उसाचा तडका टाकायला ते काय आपले लांब जायचं आहे. ते एवढं आहे ना ती जरा तिथं आपल्या गाडीचा भुसा आहे ना एवढं. आपली गाडी खाली त्याच्या गाडीत राहील ना भुसा. त्याच्या गाडीमध्ये नारळाचा भुसा असतो ना. नाही आपला एकच नंबर क्वालिटी दिली आका दादांना. हो पुऱ्या पहिल्या दुसऱ्या वेताच्या घेतल्या त्यांनी. क्वालिटी म्हणजे क्वालिटी एक नंबर प्युअर भावनगर क्वालिटी. वस्तू 1 नंबर दिली. आता त्यांनी मस्त एकदम म्हणजे जवानच्या पाठ दिले. त्यांनी आपल्या जे सौदाने केला आका दादा त्यांनी दादा पहिला 17 बोलले. आपण बी त्यांना फक्त 19 बोललो होतो. 17 बोलले. म्हणलं एक काम करा 18 द्या. तेवढे 17.5 द्या. करा म्हणजे 17.5 करा. पॅक करा फळ्या मारा. बघा 4 शेड्या बघा. आता चरल्यानंतर शेड्या बघा. हा आता शेळ्या चरल्या. आता काय दिसत शेळ्या बघा हे बघा. तरी इथंच बसेल एका जागेवर. आम्ही चोरच्या वावरात घेऊन गेलो नितीनला. चला बाबा पुढे घ्या तुम्ही. पहिले शेड्या टाका मोठ्या फालकू खोला ना. नाही नाही राजा राजा किती शेड्या टोटल? मोठ्या 4 आहेत का? बघा शेड्या. आणा शेळी आणा. घ्या पाटा.
एकच नंबर आहे आता दादा. पाटा झाल्या हो 5 पाटा, 1 बोकड आणि 4 शेळ्या. आष्टीला चाललं ना, ऑस्ट्रेलिया. आजींनी घेतलं बरं का पाटा. आजींनी पाटा घेतला आणि ते 5 कुठे पाटा आणि 1 बोकड आजींनी घेतला. आणि ते बाबा ह्या भाऊनी घेतल्या 4. ह्या भाऊ 4 कुठे गेले त्यांच्या वेळी कुठे गेले 21,500 बोकडा गेले का 21,500 दिला 4. बरं जाऊ द्या. 34 आहे. राम 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 राम. सुखानं जावा सुखानं राहा. काम चल आण करा कर. हा ना हा ना. चालल्या मित्रांनो शेड्या. गुजरात टू पनवेल मधला स्टॉप 40गाव. मग तुमच्या गाडीची बिल दादा. मित्रांनो इथून गाडी करून भेटेल तुम्हाला गाडी. इथून यांना गाडी करून दिलेली. पनवेलचं भाडं दिलेलं आहे. फक्त मधून 14,500 रुपये भाडं दिलेलं आहे. पनवेल त्यांचं होतं काय तर इथून 350 किलोमीटर होतं. पिकअप आहे, मोठी पिकअप आहे. तुम्ही पार्टिशन करून घ्या साहेब. कामात येतं कधी कधी नाही. बरं जेव्हा लागलं तेव्हा टाकून घ्यायचं ना. असं आहे का. तुझ्याकडे 6 झाले काय? 6. आता शेळ्या करल्यावर सकाळी वाटल्या का मनात अशा हे फोटो कुठे होते सकाळी. घ्या घ्या सकाळी उचल दादू उचल. तिचा कांदा घरी गेल्यावर 8 दिवस आराम करू द्या. मग त्यांचे केस कातरून घ्या सगळे. मग बघा तुम्ही 20 दिवसात शेड्या परत. 1 नंबर क्वालिटी चालली आकाश हो. आज. हे त्याने आमच्या त्यांनी जेवढा विश्वास ठेवला बघू द्या ना. म्हैस काय चालली मजी. म्हैस चढून दिली तुम्ही एवढी. 10 झाले. 11 झाली. 12 झाली. 12. आता म्हणा आता ही जाईल तेव्हा 12 म्हणा. ही 12 झाली. हा तुम्ही तिथं म्हणून झाले असं. 1 राहिली. म्हशी शेड्या मित्रांनो. 15 आहे का? हा, ही एक. असं. मग घरची आहे ना. चल. अरे उचल पुढे चाल. नाव काय त्यांचा? चिंगी. आम्ही बदलवतो ना आता. बाईने आमच्या बाई आहे ते. आता बाई आता पोपटला लावा बोलतो पाय काढा. पहिल्या बाबूला रशी बांधून घ्या. टोटल 15 शेड्या केल्या त्यांनी. तिला घ्या. सोनू नमस्कार. नमस्कार आकाश दादा. बरं किती होत्या आज गाडीत आपल्या? गाडीमध्ये 65 शेळ्या होत्या ना आपल्या. 65 होत्या. हो. आणि किती दिल्या? आपण 27 शेळ्या विकल्या. 27 विकल्या. 27. बरं कशा कोणा दिल्या? आपण 13 दिल्या नवी मुंबईवाल्यांना, पनवेलवाल्यांना. 19,500 प्रमाणे. बरोबर. नंतरच्या 21,500 रुपयांनी आष्टीवाल्यांना दिल्या. आष्टीवाल्यांना 4 शेळ्या. आणि नंतर ते वैजापूरवाले आले होते त्यांना 17,500 प्रमाणे 10 शेळ्या दिल्या. त्यांना 10 दिल्या. 10 दिल्या. बरोबर. आणि फलकर पाटी विकल्या त्याच्या 5 वेगळे अष्टवाल्यांना. बरोबर. तर असं टोटल आपण किती माप विकलं मग? त्या 27 आणि 7 31. बरोबर. आता या धावणीत आपण किती बांधल्यात? आता 25 शेळ्या आता 25 बांधल्यात. याच्या व्यतिरिक्त तिकडे काही पाठी आहेत? त्या फलकर पाटी आहे. काही दुधाच्या शेळ्या अजून 7-8. हो नंतर देऊ आपण. नंतर दाखवशील. फलकर पाटी धावायची. हो ठीक आहे. तर या इकडनं कासे दाखवा. तर हे बघा पट्टी पूर्ण. हो या साईडची उचका. या साईडची. तुम्ही या साईड नाही इकडे. तुम्ही या साईड नाही आणि इकडचे उचका असं. असं हा बरोबर. 15-20 दिवस इकडे तिकडे. हा पण वस्तू 1 नंबर आहे. शिंगडी चेहरापट्टी क्वालिटी. हो चमक. 15-20 दिवसाच्या कच्च्या आहे. लांबून माल आलाय ना आज. बरोबर. चालल्या पण नाही त्या अजून. हे बघा ही आहे तोलावरची. इकडे तर मांडीवर झालेली. मांडीवर येईल. बरोबर. ही थोडी कच्ची. हो ही बाई तोलावरची. बरोबर. ही बाई तोलावरची. सुद्धा तोलावरची. हो
एक नंबर वस्तू आका दादा जोडावरचा आहे हा म्हणजे एकच नंबर वस्तू बरोबर एका घरच्या ना हो एकच घरची आहे क्वालिटी म्हणजे क्वालिटी एकच माप पण एकदम हो बरोबर बघू का हे वाईट त्या थोड्या कच्च्या आहे एक महिना घेतील अशा. ही 1 तोलावरची आहे बा ही एवढी 1 तोलावरची आहे. ही 1 तोलावरची बरोबर काय दिवस घेतला हो टोटली 25 शेळींचं माप आपण बांधलेलं आहे तसं हे बघा पुढून चेहरापट्टी पण दाखवतो आता पहिले इकडून बघून घ्या मागून पुढून दावण थांबा पुढून चेहरापट्टी दाखवतो हे बघा टोटल शेड तुम्हाला दाखवतोय व्यवस्थित एकदम कवळा माल आहे आकाराचा दुसऱ्या वेताचा आहे हे बघा दुसऱ्या धाप्यामध्ये प्युअर भावनगर क्वालिटीचा माल आहे एकच नंबर वस्तू घेऊन घ्या चेहरापट्टी चमक उंच पुरा लांब लचकपणा मित्रांनो जर कोणाला सोनूभाऊकडे शेळ्या घ्यायच्या असतील तर लवकरात लवकर ऑर्डर द्या कारण की कसं आहे त्यांच्या घरात परत त्यांच्या लहान भाऊचं लग्न असल्या कारणाने ते ह्या सीझनला बहुतेक गाड्या त्यांच्या थोड्या कमीच राहतील. सोनूभाऊ कसं करायला यावर्षी जसे तुम्ही शेड्यूल सांगून द्या आपल्या दर्शकांना. शेड्यूल असं आकाश दादा अजून आपली एक गाडी उतरल फक्त बरोबर एक गाडी उतरवून आपल्याला डायरेक्ट महिना दीड महिना स्टॉप करायचंय. हो 20 मे ला भावाचं लग्न आहे आपली 1 जून पासून पुन्हा गाडी आपण रिंगणात येणार आहे परत बरोबर हो फक्त आता जर एक गाडी एकदम टॉपची आणा शेवटची जी गाडी असणार जी गाडी आणू आपण आता पुढच्या आठवड्यात ती एकदम सगळ्यात टॉपची गाडी येणार आहे आपली बरोबर सगळ्या 60-65 शेळ्या गाब नाही त्या गाडीमध्ये भले 15 दिवस लागू द्या खरेदीला पण गाडी एकच आणू त्याच्यानंतर आपण डायरेक्ट 1.5-2 महिने स्टॉप करून टाकू. 1 जून पासून परत आपली रिंगणात उतरू आपण भावनगर जंगलामध्ये. बरोबर. तर मित्रांनो जर कोणालाही एकच गाडी त्यांच्या आता ह्या गाडीचा माल आहे जर तुम्हाला आपल्यावर ज्यांचा विश्वास आहे ते कस्टमर आपल्यासाठी थांबणारच आहे. बरोबर भले ते म्हणतील महिना दीड महिना लेट घेऊ पण सोनू चव्हाण कडूनच शेळ्या घेऊ कारण की या गाडीवर ना तुम्ही अंदाज लावून घ्या. बरोबर या गाडीला माझ्याकडे काल म्हणजे इतके कस्टमर होते आजच आपण जवळपास 27 शेळ्या विकल्या. आता एक कस्टमर निघालाय पळकर पाटांसाठी 1-2 जण येणार आहे काही ऑनलाईन सौदे चालू बाकीच्यांचे पळकर पाटांचे आणि एक आपले 2 एक कस्टमर उद्या येणार आहे कारण की आज बँकेला सुट्टी आज सोमवार आहे रमजान ईद आहे बँकेला सुट्टी आहे. बरोबर उद्या परवा कस्टमर येणार आहे माल विकून जाणार 2 दिवसात. बरोबर. हे बघा माप जर तुम्हाला अशीच क्वालिटी घ्यायची असेल बरोबर 27 शेळ्या विकल्यानंतर सुद्धा पाहून द्या पावर माप बघा हो एक नंबर पावर अजून आराम पण झालेला नाही टाकव्यामध्ये बघा तरी क्वालिटी घ्या दुसरी घ्या वस्तू क्वालिटी म्हणजे क्वालिटी चमक एक नंबर बच्च आहे पाहून घ्या शिंगडी तेवढं लांब बच्च आहे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता क्वालिटी दाखवण्यासाठी दर्शकांना केवढी तळमळ असते मनामध्ये एकदम ती बकरी हातात सुटून चालली तरी पण भाऊने दाखवले की हा बघा हा जोडा आहे एका घरचा जोडा तुम्ही जरी घेऊन गेले एका घरी तरी ही बेस्ट आहे बघा एक नंबर क्वालिटी. माप हो क्वालिटी पाहून घ्या कशी आकार बरोबर नंबर क्वालिटी मी पण बघा हे बघा क्वालिटी सोडली अजून परत क्वालिटी बघा चमक बघा गाडी अजून शेड्या हो शेड्या थकव्यामध्ये शेळी बसले का ती दोघी एकच शेळीची दोघी बहिणी पाहून घ्या चेहऱ्यापट्टी सारखे शेड्या थकव्यामध्ये बघा तुम्ही बघू शकता नुसतं बसताय अजून बघा नुसता आराम चालू शेळीचा थकवा निघालेला नाही जेव्हा थकवा निघाले 2 दिवसानंतर शेळ्या चमकतील एक नंबर. हो इथं चालू गाडी आली आहे आज बरोबर म्हैस गरीबची गरीबची म्हैस म्हणते हिला भावनगर जंगलची बघा दुधाचा पावर बघायचा खाली गाभ आहे लय लागायची हे बघा जेव्हा धनेल तेव्हा क्वालिटी एक नंबर
फोन घ्या माप पहिल्या मध्ये क्वालिटी काय दादा बोलावरची अगदी लई लागायची फार जोडा घेतात हे बघा गड्डा आवडतो आकाश दादा जोडा जे का घरचा एकाच घरचा जोडा आहे दोघी बरोबर घ्या गोल फिरवा असं गोल फिरवा हा क्वालिटी हा ना इकडे वापिस हा ना हा घ्या तिकडे बघ फिरवा हे बघा दोन्ही दिसल्या हो हे बघा दोघी दिसल्या व्यवस्थित घ्यायला बोलावरची क्वालिटी चालेल ठीक आहे तर तुम्हाला दाखवल्या शेळ्या वगैरे ज्या बांधल्या त्या सोडून वस्तू कच्ची बघतो आपण क्वालिटी पाच जोडा दोघी एक नंबर वस्तू आहे वाशिंग भाग त्या क्वालिटी चमक तोलावरची